साटम महाराजाचा इथे इन्सुलित प्रभाव आहे, सुकृत आहे, साक्षात्कार आहे. नमस्कार मंडळी, आज श्री साटम महाराज यांची पुण्यतिथी. तर आज मी चाललो इन्सुली गावातील श्री साटम महाराज मठ येथे. तर इथे कोणकोणते कार्यक्रम असतात ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चला.
माईक काढून दे. नाशय नाश चोर अवयव साध विसाद समय समय चोरान मारे मार्या मम चातुर्चार्य उच्चार्य त्रिशुदेन विदार विदार उठारणे बंदे बंदे खड़गेन चंदे चंदे कटवांगने पोते पोतया मुसले निश्वेश निश्वेश बाणे संतारे संतार रक्षांसि भीषय भीषय अशेष भूतानि विद्राव्य विद्राव्य कोष्ठांड वेदाल वेदनानंत्रा दंतासया नरक माउत्र संजीव संजीव खोत्र ब्रह्म दया दया दुःखानंद मृत्युंजय सदाशिवा नमस्ते नमस्ते मृत्युंजय रुद्राय नीलकंठाय शंभय अमृत शर्वय महादेवाय ते नमः विष्णुंजय महाविष्णुं प्रभा विष्णु महेशमने कुर्वदत्तं तन्नमामि पुरुषोत्तमं जयदासोदा सर्व साठमान देवता दत्तार देवता सत्यनारायण सप्र देवते आज तुमच्या समस्त नाट्यकर कुटुंबीय भक्त मंडळी सहित अनन्य भावना तुमच्या चरणाच्या ठिकाणी शरणागत म्हणजे मान्य करून घ्या. प्रति सर्वनिमित्तानं तुमच्या ठिकाणी म्हणजे महापूजा करतात, त्यामुळे सत्यनारायण देवता पूजन करतात. ती केलेली सेवा आहे त्यात मी काल लघुतर रूपी तुमच्या चरणाच्या ठिकाणी सेवाचा रुजू केलेली आहे ती माझ्या मान्य करून घ्या. केलेल्या सेवेच्या ठिकाणी पूर्णता असे ते मान्य करून घेऊन सेवेचं सांगितलं सांगोपांग उपांग शास्त्रोक्त कल्पित जे काय धर्मशास्त्राप्रमाणे सांगितलं शुभफल आहे त्या समस्त या मंडळींना प्राप्त करून द्या. अन्न वस्त्र आयुष्य आरोग्य द्या. कामधंद्याकडे उद्योगधंद्याकडे व्यवहाराकडे यश प्राप्त करून द्या. त्या ठिकाणी येणाऱ्या होणाऱ्या अडीअडचणी आडकडीच्या काय महाराज असतील त्या दूर करा. मनोवांछा मनापरी पूर्ण करून द्या. सर्वांचा सांभाळ करा, संरक्षण करा, कल्याण करा आणि बरं करा. सद्गुरु साठम महाराज की जय. सत्यनारायण महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. जय जगदंबदयोस्तु. श्री साठम महाराज हे लक्ष्मण रामचंद्र नाटेकर हे एक खटारी गाडीवाले माणूस होते. प्रपंचात ते बहुत म्हणजे कष्टी झाले आणि शेवटी त्यांना असा एक कंटाळा आला प्रपंचाचा, म्हणून त्याने आपले एक त्याग करून जायचे. तर बायकोला सांगून ते पंढरपूरला म्हणून निघून जाण्यासाठी जात होते. वाटेत त्यांना गाडी मिळाली, दानोलीला उतरले. त्या ठिकाणी त्यांना साक्षात्कार झाला. ब्राह्मणाने एक फळ दिलं अमृताचं आणि ते घेऊन ते रिटर्न परत आले इन्सुरीला आणि त्यापासून त्यांना साठम महाराजांची भक्ती करू लागले. 1983 सालात त्यांच्याने प्रत्यक्ष मूर्ती स्थापन केली आणि तिथपासून आज 83 सालापासून इथे
पारंपरिक उत्सव चालू होतो. ते गेल्यानंतर 4-5 वर्ष आता त्याहीपेक्षा त्यांचा उदो करून मोठ्या प्रमाणात म्हणजे आनंदात साजरा होतो. भक्तगण सर्व येतात. त्याचप्रमाणे आमचे हे उभ्याचे ब्राह्मण फाटकजी त्यांचासुद्धा ह्या प्रतिष्ठानला त्यांच्या वडिलापासून सहभाग त्यांच्यानी तिथे स्थापना करायला लावली. आणि माझे गुरु मी सुरेश सावंत हे बाबा नाटेकर म्हणजे लक्ष्मण रामचंद्र नाटेकर हे माझे गुरु. मी त्यांना गुरु मानलो. त्याने माझ्याकडून वचन घेतलं मरण्यापूर्वी 8 दिवस व ह्या ठिकाणी तू कोणी काही झालं तरी येऊन इथे सेवा करायची. तुला कोणी बोललं तर माझं नाव घ्यायचं आणि त्यांची मनोभावे सेवा करायची. इथं माझ्यानं जे काय होय झाडू मारणं वगैरे काय हे मी करत असतो. आणि साटम महाराजांचा म्हणजे सर्वांना अनुभव आहे. बऱ्याच लोकांना आम्ही इथे त्यांच्या नावाने जर गाणं बोलणं केलं बऱ्याच जणांना मुलं झाली न होणाऱ्यांना कोणाची कामं न होत त्यांची पण कामं इच्छा पूर्ण झालेली आहे. असा साटम महाराजाचा इथे इन्सुलित प्रभाव आहे. सुकृत आहे. साक्षात्कार आहे.